यवतमाळ वनी इथं ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन कार्यकर्त्यांनी शालेय शिक्षणातील अनियमितता, शिक्षकांच्या कमतरता आणि 18,000 शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केलं। शासनाने निर्णय मागे न घेतल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा देत सर्व शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी देखील संघटनेने केली। AISF वनी व यवतमाळ शाखेनं राज्यातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता, पायाभूत सुविधांचा अभाव आणि 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। सरकारच्या दत्तक शाळा योजनेद्वारे शिक्षकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न थांबवावा, शिक्षकांची भरती तातडीनं करावी आणि शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील AISFनं दिला आहे।